माका हे लग्न मान्य आसा. दोन्ही घरची पसंती आहे. मग आता मुहूर्त कधीचं काढूया? 2 दिवसात लगीन होईल. 2 दिवसात कसं शक्य होत नाही? म्हणजे पाहुण्यापर्यंत आमंत्रण वगैरे आणि खरेदी बिरेदी सगळा 2 दिवसात होईल. दत्ता तारीख लाग. ते का काय वह्या असतात तर बघ. तुमच्याकडची 4 माणसं, आमच्याकडची 4 माणसं. इतक्या घाईत? काही गोष्टी वेळेत नाही झाले तर हातातून निसटतं. आमच्याकडून सगळं होत काय गो? होय होय होयच सगळा. मग हे लागा तयारी. बरं येतो मग आम्ही. या. अण्णा अण्णा घाय होत. तुझा झाला ना? छायाला जरा विचार. कोणाक मध्ये पुढची गरज नाही. आणि तू लग्नाक तयार झालास तर बरा केलंस, नाही तर त्या राजगावर बेतला असता. बघ, तुका लग्नापर्यंत जगूचा असा म्हणान तुका जेवण दिला जाय. एकदा बोल्यावर चढलंस की या घर तुझ्यासाठी कायमचा सुटला. छाया कब गो कब. हो कब कब म्हटलं ना. कब. रडू नको रडू नको म्हटलं ना मी. काय रडाय. कब कब. माधवा नाही पापा केलंय ना मी. नाही गो नाही. तोंडचो घास काढून घेतलंय, हातातले वस्तू हिसकावून घेतले, अण्णांचो किट्टो गिरवचा प्रयत्न केलाय. त्याची शिक्षा मिळता ना माका. हो ना? गप गो गप. छाया तुका सांगतोय मी, मला ना थोरला भाऊ म्हणून घ्यायची लाज वाटते. लाज वाटते ग. अगं इथे यायच्या आधी मी ठरवलं होतं की मी सगळं व्यवस्थित करीन, पण कसलं काय. आधी इकडे अण्णा म्हणतील ती पूर्व दिशा असायची, मला ती बदलायची होती. पण माझं काहीच चाललं नाही ग. काहीच चाललं नाही. मी काहीच करू शकलो नाही. मी तुझं लग्न थांबवू शकत नाही ग. तू तरी लग्नाला होकार का दिलास? राजग्यासाठी. अण्णांनी त्याचा काय बरं वाईट करू नये म्हणत हो म्हटलंय. हे छाया, अगं
कधी काय एवढी शहाणी झालीस? हा, दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःचा विसर पडला तुला. छाया, मी तुला सांगतो, तुझं ना खरंच त्या राजग्यावर प्रेम आहे, पण दुर्दैव झालं असं आहे ना की आता होणार तेच जे अण्णांनी ठरवलंय. आणि मी हे सगळं बघू शकत नाही बघू शकत हे सगळं. मला माफ कर छाया. माधवा, तू एकटाच माझी आशा असस रे. तू जर असं म्हटलंस तर मी कोणाकडे बघतोय माधवा? छाया, तुला सांगतो, माझ्यासारखा दुर्दैवी आणि कमनशिबी माझा मित्र तुझ्यासाठी मी काहीच करू शकत नाही ग, काहीच करू शकत नाहीये. सुषमा, तेवढे लाडू संपव आणि अभ्यासाला बस. चेडू असा काय घरात? चालू दे त्याचा काय तर. आमंत्रण देऊ केलंय आमंत्रण? छायाच्या लग्नाचा. छायाचं लग्न? वय, माझ्या घरात माझा शब्द, माझा कायदो चालता. छाया लग्नाला तयार झाली? झाला नसता तर उभ्या जाळून टाकले असते. येवा लग्नात. अरे अण्णा, इकडे कसे? अहो, ते छायाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आले. छायाचं लग्न? अहो अण्णा, काही पूर्वकल्पना नाही, काही कळवलंही नाही. इतक्या घाईत लग्न करण्याचं काय कारण? चांगल्या स्थळीला मनान ठरवून टाकले. हो, पण हे घाईतच होतंय ना अण्णा. एकदा उरकून टाकला म्हणजे जबाबदारीतून मोकळं होईल. नाही अहो, पण मुहूर्ताचं काय? लगीन लागात तो मुहूर्त. येवा लग्न. अण्णा अहो, सध्या कामाचा व्यापही खूप आहे. मी रजा मिळणं जरा कठीण झालं. हा, पण मी नाही आलो तरी कुमुदिनी आणि सुषमा नक्की येतील. काय ग? नाही, बरोबर आहे. सुट्टी नाही मिळाली तरी आपण लग्नानंतर दोघांनाही जेवायला घरी बोलू. हा, तसं चालेल. अहो अण्णा, तुम्ही उभे का? बसा ना. अगं, तोंड गोड कर. अहो, असं काय करताय? घरी लग्नाची धावपळ सुरू आहे, सगळी कामं बाकी आहेत. त्यांना जागोजागी जाऊन आमंत्रण करायचे. वेळ आहे का त्यांच्याकडे? तुम्ही काय थांबवता त्यांना तोंड गोड करायला? काय अण्णा? निघतोय मी. तुमका नाही जमला तर वैनिक पाठवा. हो हो, या. आई, ह्यो साडे पण आई, अगं ह्यो साडे पण ठेवची आहेत ना? आई, तुम्हीच म्हणतास ना, जा होय त्या करीत राहायचा. मग आता डोळ्यात पाणी किती आहे? एकुलता एक चेडू आता लगीन होऊन सासरे जायत. काय जन्म असताना बाईचो आपण माहेरच्या स्त्रीवरती बागडतो. औशी बापाच्या अंग कंद्यावर खेळतो. सगळा आपला म्हणान आपला आपला करेन. सगळ्यांका एक दिवस परक्या करतो. आज मग कळला त्या औशी बापाशीच्या काळजाचा काय वय तसा. आई, छायाचा सगळा अचानक झालेला ग.
लेकीच्या लग्नात तिची सगळी हाऊस माऊस पुरी करीन असं ठरवलेला मी. आणि तिनं पण काय कमी मागणी नसते केल्या. पण आता त्याची अवस्था बघलंच ना ग तू. काय बोलणार नाही, मागणार नाही. तिनं तर आपल्या सगळ्यांका आधीच परक्या केल्यान गो. हे काय करतील त्यो? त्यांच्यासाठी या लगीन म्हणजे फक्त निर्णय हा अण्णांनी घेतलेलो, त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेलो. काय करतील आणि काय मागतील? त्यो जे काय मागतील त्या काय आपण देऊ शकलो नाही त्यांना. छाया सगळ्याच हट्ट करायचा. माधवाच्या दत्ताच्या हातातून सगळं हिसकावून घ्यायचा. त्याच्या आधी कोणा काय दिल्या ना तर राग यायचा ते का सगळं घर डोक्यावर घ्यायचा. बघलंस ना तू, कोणाच्या अंगावर सोन्याचं दागिनं बघितलो की त्याचा जर तोंड चालायचा तो तेचो गळो पिवळो पडो सर गप नाही रवायचा. पण आता कान मागूची येण लिया तर ते का कशाच कौतुक रावलेलं नाही ग. तरी पण आपण करत राहायचं. परक्याच्या घरात जाणार असला तरी ह्या घराचं उमरो लांडून जाणार. त्यांच्यासाठी जमा तेवढा करू काय. अरे बस 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 बस, आता अजून किती पिणार तू? हा, आणि काय करणार काय तू पिऊन? तिच्या दोघा हा म्हणणार असा काय आपला काय लग्न कुकर दिलोच कसो? हा, ते का माहिती आहे ते का त्याच्यावर किती प्रेम करतात ते का माहिती आहे. आम्ही लग्न पण करणार होते. तू ओळखूच नाही रे छायाक, नाही ओळखू तू. काय एवढाच असल्यापासून ना मी त्याका ओळखतोय. अण्णा नायकाचा जीव असा कोणाचा? अण्णा नायकाचा प्रेम जो शब्दच का माहित नसता. केवलन रे, केवलन तू का? नाही नाही नाही, काय असं नाही बाबूचा नाही. आणि असं असला तरी चला, माझं प्रेम आहे त्याच्या. अण्णा आता तिथं लगीन लावून देतात ना, तर लग्न करून जायचं काहीतरी लांब. तू किती तुझं आयुष्य बरबाद करत? सर नाही. अरे हळू नाही सरणार नाही. छायाचा लगीन माझ्याच वांगडा होणार. शब्द आहे माझा, शब्द आहे माझा. नाही सर. काय रे, काय झाला? काय वया का तुका? नाही नको. माधवा, आता एकदा ह्या लगीन झाला ना की सगळ्यांच्या डोक्याचा ताप जायत बघ. पुन्हा एकदा अण्णांना हवं तसं सगळं होणार. अरे पण छायान पण होकार दिल्या ना लग्नाक. तो पर्याय नाही म्हणून. याचा अर्थ असा होत नाही का तिला मुलगा आवडलाय. मग हे काय करायचं आता? मला विचारशील ना तर तिला आवडणारा, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे अशा मुलाशी तिचं लग्न लावून द्यायला हवं. माधवा, आता या घरात त्या पोराचा विषय बंद. आता आपण फक्त आपला कर्तव्य पार पाडायचा. खरंय. मांडव सजेल,
अण्णा नाईकांच्या मुलीचं लग्न. पाहुणे येतील, त्यांचं स्वागत होईल, मानपान होईल, सगळं सागर संगीत होईल. पण यात छायाचा कोणीच विचार करत नसेल. छाया बोहल्यावर चढेल, पण मनानं नाही, फक्त शरीरात. परतावणीला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असेल, पण छाया कोरडीच असेल, कारण तिचं मन तर कधीच मेलेलं असेल ना. हे सगळं निव्वळ अण्णांचा हट्ट म्हणून लग्न होणार. आणि या हट्टामध्ये घरातले सगळे होरपळून निघणार. माधवा, आहे या लगीन मी नाही बघू शकत की. मग हे काय करणारस तू? लग्न तर काय मी थांबवू शकत नाही, पण या लग्नाला मी थांबणार नाही. अरे पण मोठो भाव असस तू. त्याचीच तर लाज वाटते ना मला. आई, मोठा भाऊ असून सुद्धा बहिणीसाठी काहीच करू शकलो नाही मी. अरे कोणच काय करू शकणार नाही. तू स्वतःकडे दोष कित्या घेतोस? कारण मला हे प्रकरण आधीच ठाऊक होतं. माधवा, हो, पण मी त्यासाठी काहीच करू शकलो नाही, याची सल मला कायम चलत राहील. आहे मी सकाळीच मुंबईला परत निघणार. माधवा, असं करू नको रे. आहे सगळं आवाक्याबाहेर गेलंय, दुसरा काही पर्यायच नाही. माधवा, परत कधी येशील? परत माहित नाही. अण्णा, थोडं थांबायलाच तर लग्नाचा. एखादो चांगलो मुहूर्त गावात, एकुलत्या एका चढवाचं लगीन असं मुहूर्त बघून केलंच तर बरा होईत ना. मी सांगेन तो मुहूर्त. ना असं तडकाफडकी निर्णय घेऊ नको रे. त्याचा नशीब समज, त्याच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. छाया काय म्हणते? झाला लग्नात तयार. ना तुझे गुण उतरले तिच्यात. ती अशी सहजासहजी कशी काय लग्नाला तयार झाली? पर्याय हा काय दुसरा? अण्णा, तुझी मुलगी आणि तो मुलगा दोघही सज्ञान आहेत. तर मुलानं काही घोळ करायला नको. काय करणार आहे तो? पोरीला घेऊन पळून जाऊन लग्न केलं तर? छायाने त्याच्याशी लग्न केल्यात तर त्याच रात्री त्याचा कुंकू पुसून टाकतो. हा असला विचारही मनात आणू नको. तुझा मोठा मुलगा हुशार आहे, पोलिसात जायला कमी करणार नाही, दत्ताही गप्प बसणार नाही, सगळं घर पेटून उठेल. या पेटत्या घरात सगळ्यांका जाळून टाकेल, पण माझा निर्णय बदलणार नाही. छाया, हे छाया, मी प्रेम केलंय तुझ्यावर, असं सोडूच नाही तुका. लग्नाच्या मांडवासून नाही तुका उचललं ना तर नावाचा राजज्ञान आहे. लग्नाच्या मांडवातून उचलणार.